अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला, त्यातून तो बालंबाल बचावला। काळ आला होता पण वेळ नाही असं म्हणूया। त्यानं अक्षरशः मृत्यूला चकवा दिलाय। तो धाडसानं लढला, त्याचं कौतुक आहे। आरोपीनं त्याच्यावर केलेला चाकूचा वार जीवघेणा होता। चाकूचा मोठा तुकडा त्याच्या पाठीत घुसला। तशाच रक्तबंबाळ अवस्थेत तो मोठ्या धैर्यानं हॉस्पिटलपर्यंत पोहोचला। डॉक्टरांनी 5 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या शरीरातून चाकूचा तो भाग काढला आणि त्याचा जीव वाचवला। घाव आणखी काही मिलीमीटर खोल गेला असता तर जीवावर बेतला असतं। त्यामुळे आपण आज याविषयी बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपल्या सोबत न्यूरोसर्जन आणि ब्रेन स्पाइन न्यूरोसर्जन ठाण्याचे डॉक्टर अमित येवले सर आपल्या सोबत आहेत। अमित सर, स्वागत आहे तुमचं। आणि आज आपल्या सोबत या चर्चेमध्ये अजून एक पाहुणे आहेत, ते म्हणजे माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर सर। सुराडकर सरांकडून मला सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या त्या पूर्ण त्यांची जी सिक्युरिटी असते त्याच्याबद्दल सुद्धा बोलायचं आहे। त्याचबरोबर अशा प्रकारचा एखादा आरोपी शोधताना पोलिसांची, मुंबई पोलिसांची किंवा एकूणच पोलिसांची मोडस ऑपरेंडी कशी असते, कसं शोधलं जातं, काय काय ट्रिक वापरल्या जातात, हे किती चॅलेंजिंग असतं, याबद्दल मला त्यांच्याशी बोलायचं आहे। पण मी आज सुरुवात करणार आहे डॉक्टर अमित येवले सरांपासून, कारण डॉक्टरांनी आजवर 1500 मेंदूचे ऑपरेशन्स केले, शस्त्रक्रिया केल्यात आणि 5,500 स्पाइन अर्थात पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत। डॉक्टर, आज या स्पायनल कॉर्डच्या माध्यमातून आम्हाला समजून सांगा की सैफवर झालेला हा हल्ला किती घातक होता, तो नेमका कुठे झालेला होता, शरीराच्या कुठल्या भागावर झालेला होता आणि तो किती घातक होता? तर बेसिकली हा जो हल्ला झाला आहे याच्यामध्ये काही डीप वुंड्स आहेत, काही सुपरफिशियल आहेत। डीप वुंड्स ज्या आहेत त्या 2 आहेत। 2 पैकी एक जी वुंड आहे ती डॉर्सल स्पाइन, म्हणजे पाठीच्या मानेच्या मणकेच्या खालच्या भागामध्ये, ज्या भागात आपल्याला म्हणता येईल की रिबकेज असतं त्या जागेवरती तुम्ही दाखवू शकाल हे? या तर पहिले आपले 7 मणके असतात मानेचे, त्यानंतर 12 मणके पाठीच्या मणक्याचे असतात आणि पाठीच्या 12 मणक्यांमध्ये जो आपण म्हणतो त्याला डॉर्सल स्पाइन बोललं जातं। आणि डॉर्सल स्पाइनच्या मागच्या भागामध्ये हा हल्ला झालेला आहे। आता म्हणजे मानेपासून किती अंतरावरती? मानेपासून आपण म्हणता येईल की पहिले 7 वर्टिब्रे सोडले की खाली। एक्झॅक्ट वर्टिब्रे कुठला आहे ह्याची आपल्याला अजून इन्फॉर्मेशन मिळालेली नाहीये, डिटेल्स, पण आपल्या छातीचा मागचा भाग। येस येस येस। बरं, पण इथं काय असं असतं की म्हणजे किती खोलवर असतं आणि ते जीवघेणं का ठरलं असतं? असं म्हटलं जातं की पॅरालिसिस होऊ शकला असता। येस येस। म्हणजे काय ते जरा समजून सांगा। आता आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये जे तंतू असतात ते मेंदूपासून जो पण सिग्नल येतो शरीराला, किंवा आपल्या हातापायाची हालचाल व्हायची असेल बेसिकली, तर मेंदूपासून जो सिग्नल येणार आहे तो मानेच्या मणक्यातून पाठीच्या मणक्यात, पाठीच्या मणक्यातून खालच्या पायाच्या मणक्यात आणि पायामधून छोट्या छोट्या नसांमधून सेन्सेशन दिले जातात। याचं अंतर किती असतं? म्हणजे याचं अंतर जर आपण विचार म्हणजे केला, चाकू आहे असं गृहीत धरूया, हा चाकू आहे, येस येस, तो किती खोलवर गेला होता? हार्डली 2 ते 2.5 इंचचं आपण अंतर म्हणू शकतो, कारण सैफ अली खान हा एक मस्क्युलर बॉडीचा व्यक्ती आहे, त्यामुळे मसल मास बऱ्यापैकी असणार आहे। दुसरा एक ॲडव्हान्टेज म्हणेल मी नशीब सैफ अली खानचं की ते डॉर्सल स्पाइनला होता, कारण डॉर्सल स्पाइनला स्पाइनस प्रोसेस जे आहेत तुम्ही बघत असाल तर असे वाकलेले आहेत। सर्वायकल स्पाइनला जर आपण बघितलं तर मणक्याचे जे डायरेक्शन आहे ती सरळ आहे, त्यामुळे 2 मणक्याच्या मध्ये गॅप जो आहे तो डॉर्सल स्पाइनला कमी असतो किंवा तो झाकलेला असतो बिलकुल, बिकॉज ऑफ दिस बोन अरेंजमेंट। तर त्याचा एक ॲडव्हान्टेज सैफ अली खानला भेटलेला आहे। आणि जेव्हा तो चाकूचा वार झाला, तो वार त्या तिकडे बोन ते याच्याने पेनने दाखवा की साधारणपणे किती तो खोलवर असू शकतो। म्हणजे आता आपण विचार केला तर स्किन इथे असेल आणि स्किन पासून एवढं अंतर आतमध्ये गेला होता आणि 2 इंचाचा जो तुकडा भेटलेला आहे मेटलचा चाकूचा, तो आतमध्येच अडकलेला होता आणि हा ऑपरेशन नंतर आपल्याला काढता आला आहे। म्हणजे ते मेटलचा चाकू आतमध्ये बोनमध्ये रुतला होता आणि तो बोन क्रॉस करून त्याच्यामध्ये एपिड्युरल स्पेस, म्हणजे ड्युरा हा एक असा लेअर असतो की जो पाण्याला पूर्ण टाईट, वॉटर टाईट असतो। तो मेंदूपासून जे पाण्याचं सर्क्युलेशन असतं, मेंदूपासून मणक्यामध्ये येणारं पाणी मणक्यामधून परत मेंदूमध्ये जातं आणि ऍब्झॉर्ब होतं। या पाण्याचं महत्व म्हणजे हे पाणी न्यूट्रिशन देतं आणि प्रोटेक्शन करतं। ते फ्लुइड ज्याला असं म्हटलं गेलं, सीएसएफ बोलतो आपण, थांबवणं हे एक चॅलेंज होतं सर्वात महत्वाचं। कारण 2 कारणं आहेत। एक तर जर पाणी कंटिन्युअस वाहत राहिलं तर मेंदूच्या मधलं प्रेशर सडनली कमी होतं आणि याचा इनडायरेक्ट इफेक्ट मेंदूच्या इंट्राक्रॅनियल प्रेशर कुठे असतं ते या बोनच्या खाली, जे आपण हे येल्लो बघतोय, हे येल्लो नर्व्स आहेत आणि त्याच्यामध्ये पोकळी आहे, तिकडे ड्युरा हा येल्लो येल्लो जे स्ट्रक्चर दिसते आपल्याला, जर झूम करता आलं तर
हा, तर ते येल्लो जे आहे ते ड्युरा आहे आणि त्या ड्युरामध्ये आतमध्ये पाणी आणि त्याच्या आतमध्ये मज्जातंतूचे सेन्सरी घेऊन जाणारे नर्व्ज असतात. पण त्याला जर जखम झाली तर त्याला जर जखम झाली तर परमनंट पॅरालिसिस होण्याची रिस्क असते. बर, पण हे जीवावर बेतू शकलं असतं. येस, कधी? एक तर कुठल्या इमिडिएट, स्थितीत? एक तर इमिडिएट, जसं मी बोललो की जर पाणी कंटिन्युअस वाहत असतं आणि त्याच्यावरती योग्य उपचार लवकर झाले नसते तर मेंदूचं पाणी सडनली कमी झाल्यामुळे इंट्राक्रॅनियल हायपोटेन्शन होऊन मेंदूमध्ये ब्लिडिंग होण्याची शक्यता असते. त्याच्यानेही पेशंट सडनली अनकॉन्शियस होऊ शकतो. एक मुद्दा. दुसरा मुद्दा की हे जे मेटल आहे हे इन्फेक्टेड असू शकतं कारण ते स्वच्छ नाहीये. जर त्याच्यामुळे जर इन्फेक्शन एकदा मणक्यामध्ये गेलं तर ते मेंदूचं इन्फेक्शन होण्याची, म्हणजे त्याला मेनिंजायटिस आपण बोलतो इंग्लिशमध्ये, तर मेनिंजायटिस होण्याचं आणि त्याच्याने पेशंटला दगाव होण्याची शक्यता असते. मेनिंजायटिस हे इमिडिएट होत नाही तर काही दिवसाच्या अंतरामध्ये जेव्हा इन्फेक्शन सेटल होतं आणि इन्फेक्शन ते जेव्हा मेंदूमध्ये पोहोचतं तेव्हा ते मेनिंजायटिस करू शकतं. त्यामुळे असं नाही की आत्ता पेशंट किंवा सैफ अली खान सगळं व्यवस्थित आहे तर पुढे अजून इन्फेक्शनची रिस्क कारण बऱ्याच जणांना असं वाटलं की पाठीमध्ये झालाय याचा अर्थ ते म्हणजे इतकं डेंजरस नसेल. आणि आता तुम्ही सांगताय त्याप्रमाणे की हे पाठीत जरी असलं तरी हे स्पायनल कॉर्डशी संबंधित. जसं मी म्हणलो की प्रत्येकाच्या मेंदूमध्ये 150 ml पाणी रोज बनत असतं आणि हे पाणी मेंदूमधून मणक्यामध्ये आणि मणक्यामधून परत मेंदूमध्ये येऊन सर्क्युलेशन करत असतं आणि हे सर्क्युलेशन मध्ये जेव्हा बाहेरचं इन्फेक्शन आतमध्ये जातं आणि तिकडे सेटल होतं तर ते जीव घेणं शक्य आहे. बरं, पण एक आम्ही असं ऐकलेलं आहे, म्हणजे तुम्ही 5,500 मणक्याच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि मेंदूच्या तर 1,500 केलेल्या आहेत. पण तुमच्याकडे अशा अनेक केसेस येत असतील जिथं कोयत्याचे घाव आहेत, वेगवेगळे घाव आहेत, अशा प्रकारे त्यावेळेस तुमची काय प्रोसिजर असते, तुम्ही कसं? जसं मी म्हणलो की या केसेसमध्ये इमिडिएट ऍक्शन अँड डिलेड ऍक्शन अशा दोन प्रकारच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इमिडिएट ऍक्शन म्हणजे ज्या लगेच तातडीने घेण्याचे निर्णय असतात. जसं की आता मी म्हणलं की पाणी कंटिन्युअस वाहत आहे तर ते पाणी बंद करणं हे खूप इमर्जन्सी ऑपरेशन आहे. त्यामुळेच आपल्या डॉक्टर नितीन डांगे सरांनी लीलावती हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या रात्री ह्या ऑपरेशनची तयारी करून इमर्जन्सीमध्ये हे ऑपरेशन पार पाडलेलं आहे. पण तुमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही काय करायला हवं जर अशा प्रकारची ज्या वेळेला अशी काही परिस्थिती होते तर ते जखम बंद आणणं आणि स्वच्छ कपड्याने किंवा स्वच्छ गोष्टीने ते बंद असणं. कारण जेवढं तुम्ही त्याला कॉन्टॅक्टमध्ये आणता इन्फेक्टेड गोष्टीच्या तेवढं जास्त इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला बंद करणं आणि बंद करून स्वच्छ कपड्याने बंद करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरं, ठीक आहे. आता सुराडकर सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. मला सुराडकर सरांना विचारायचं आहे, सर आज हा आरोपी अजून सुद्धा सापडलेला नाहीये, पण या आरोपीचं जे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे CCTV मध्ये तो काही झाला, यावरून तुम्हाला काही अंदाज बांधता येतो? हा कोण असेल, कुठल्या प्रदेशातला असेल, त्याचा पेहराव काय आहे, त्याचं वर्णन काय आहे? तुम्ही तपास करत असताना कुठल्या गोष्टी पाहता पहिल्यांदा? ॲक्च्युली काय की माणसं खोटं बोलू शकतात, परिस्थिती खोटं बोलत नाही. बरं, त्यामुळे घटनास्थळाचं जे निरीक्षण आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. बरं, आणि तिथे जे पुरावे मिळतात याकरता तपासी अंमलदाराचा दृष्टिकोन जो आहे तो शोधक पाहिजे, नाही तर बऱ्याचशा गोष्टी दिसतच नाही. आणि आता सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन्स व्हायला लागलेत. बरं, त्यामुळे थुंकी म्हणा, केस म्हणा, इतर काय जे आहेत ते सर्व शोधता येतात. परत CCTV कॅमेरे झालेले आहेत आणि या सर्वांचा वापर होणार आहे. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी तांत्रिक वेगवेगळे आपले आहेत मदतीला, हे जरी असलं तरी माणसाचं महत्त्व सर्वात जास्त आहे. बरं बरं. तर यामध्ये जनतेचं सहकार्य फारच आवश्यक आहे. कारण जसं, आणि मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही फोटो दाखवलेला आहे, लोकांना आवाहन पण केलेलं आहे. लोकांच्या मनात कधी कधी आपलं कर्तव्य आहे ना, कारण आज पोलीस शोधतायत तर कर्तव्य सर्वांनी पालन केलं असतं तर ही वेळच आली नसती. अडचणीच आहे की कर्तव्य पालन करत नाही. बरीच कारणं आहेत. लोकांना असं वाटतं की कशात लफड्यात पडा. आता मी कधी कधी मदत करायला जातो, माझी बायकोच म्हणते घबराणं कशाला करता, आता झाले ना रिटायर. तर ही जी एक मानसिकता आहे ही सर्वांमध्ये आहे की आपण आपल्याला काही झळ पोचणार नाही हे आधी बघतो. आणि आज दुर्दैवाने जी परिस्थिती आहे ती पोलिसांवर विश्वास जितका असायला पाहिजे तितका नाही. बरं, पोलिसही जबाबदार आहेत. पण आता या केसमध्ये आपण असं बघूया सर की हा आरोपी सापडत नाहीये, पोलीस कसून तपास करतायत. कशा प्रकारे हा तपास केला जातो? कारण आता एक आरोपी हा काही तुम्हाला सराईत वाटतो तो की कसं, म्हणजे
पहिल्यांदा काय केलं जातं पोलिसांकडून? पहिली गोष्ट तर त्याची माहिती काढली जाते, कारण आता तो आला कसा, त्याला माहिती होती का, त्याला कुणी माहिती दिली का, की त्यांनी स्वतःच बघितलेलं आहे. तर याकरता प्रत्येक ठिकाणी प्रिकॉशन्स घ्यायचे असतात. जसं बरेच ठिकाणी आपण नोकर ठेवतो पण त्याचं तपासणी करत नाही, पोलिसांना कळवत नाही, त्यांचे ID कार्ड घेत नाही, काही नाही घेत नाही. हे जे आहे ना, ते इथे संपूर्ण जी व्यवस्था ही बघावी लागेल. कारण सोसायटीची व्यवस्था वेगळी आहे, सैफ अली खानची स्वतःची व्यवस्था वेगळी आहे, पोलिसांची व्यवस्था वेगळी आहे. आणि दुर्दैवाने एक जे मी अगदी नेहमी सांगतो की पोलिसांचा सामान्य लोकांशी असलेला संपर्क तुटलेला आहे. बरं. कारण पोलीस घरोघरी जाऊन, जसं मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, तुमच्या एरियामधला बीट हेड कॉन्स्टेबल कोण आहे, कॉन्स्टेबल कोण आहे, तुम्हाला माहिती आहे का? नाही. हां. आता हे बरोबर आहे का? हे चूक आहे. तुमच्या बीटमधल्या हेड कॉन्स्टेबलला तुमच्याबद्दल सर्व माहिती पाहिजे आणि ती तेव्हाच मिळेल जेव्हा तो येऊन भेटेल, बोलेल. कारण मला माझ्याकडे लोक द्यायचे की मुलगा अभ्यास करत नाही, मुलगी ऐकत नाही, इथपर्यंतच्या कंप्लेंट येतात, नळाला पाणी भांडणं होतात. पोलीस म्हणजे फक्त गुन्हेगार समजू नका. एक समजा, जोपर्यंत पोलिसांच्या बद्दल विश्वास निर्माण होत नाही, आणि हा विश्वास जो निर्माण होईल तो पोलिसांच्या वर्तनाने होईल. तर इथे संपूर्ण, आणि हे संपूर्ण एक हे गुन्ह्यापुरतं बघू नका, गुन्हे रोजच होत आहेत. तपासाच किती प्रकार चांगला तपास होतो, किती प्रकारात शिक्षा होते. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये शिक्षेचं प्रमाण फार कमी आहे. आणि मी फार स्पष्ट बोलतो, आज काय झालेलं आहे, ज्याच्यात जास्त सिक्युरिटी म्हणजे तो कोणी फार महत्त्वाचा आहे, सिक्युरिटीची गरज आहे की नाही कोणी बघतच नाही. त्यामुळे पोलिसांचं मोठा एक संख्या ही नॉन पोलीस कामात वाया घालवली जाते. आणि यामध्ये मी म्हणेन की वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मुख्यमंत्री देखील कुठपर्यंत लक्ष घालतात. माझा MLA आहे, त्याला धोका आहे तर द्या सिक्युरिटी, झेड सिक्युरिटी द्या. अरे काय करताय तुम्ही? वस्तुनिष्ठ बघा. म्हणजे प्रायव्हेट ठेवायला हवी, त्यांनी प्रायव्हेट ठेवू शकतात ना. आता अनेक जण प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवू शकतात ना. तुम्हाला वेगळाच झालंय. तुम्हाला एक अजून एक सांगेन, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सोबत सिक्युरिटी असताना लोकांनी खून केलेले आहे. जे शिवशॉट तुम्हाला माहितच आहे. तर पोलिसांनी जे आहे ना, पोलिसांसारखं वागायला पाहिजे. पण ह्याच्यात काही लॅप्सेस दिसतात तुम्हाला? सिक्युरिटीचे काही लॅप्सेस दिसतात यात बऱ्याच गोष्टी दिसतात. जसे हे की त्यांनी जी एंट्री केली ती कशी केली, त्यानंतर तो इतका फिरला, तर काय काय झालं होतं. जसं कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे, म्हणजे सिक्युरिटीचं काहीच नव्हतं असं नाही आहे. पण आता यामध्ये संपूर्ण त्याचं काम पण चाललं होतं. तिथे येणारे कोण होते, जाणारे कोण होते, त्यामध्ये काही संबंध आहेत का. आता हे जर सुरुवातीपासून बघितलं पाहिजे तर हे बरेचदा होत नाही. पण सर्वात आधी हॅट्स ऑफ टू सैफ अली खान. बरोबर. सर्वात पहिले मी त्याचा म्हणजे त्याला सलाम करतो. खरंच आहे सर, कौतुक करायला हवं. आणि यातून काय दिसतंय की माणसात, त्याच्या मनात त्याच्या सर्व लोकांबद्दल किती प्रेम आहे. फॅमिली मॅन नाही, मी फॅमिलीचा आहेच आहे, पण मुख्य माझा भर आहे तो प्रेमावर आहे. खरंय. आणि प्रेमात जी शक्ती आहे ना, आता हिप्नोटिझम वगैरे सर्व तुम्ही ऐकलं असेल, कितीही पॉवरफुल हिप्नोटिझम करणारा असू देत, त्यांनी जर त्याच्या प्रिय व्यक्तीचं खून करायला सांगितलं तर तो कधीही करणार नाही. आणि डॉक्टर आहेत माझ्याकडे. सर, मी डॉक्टरांनाच विचारतो. विचारा ना. डॉक्टर मला सांगा, आता सरांनी सांगितलेला मुद्दाही सांगा. आणि जेव्हा चाकूची इतकी धार त्याच्या शरीरामध्ये रुतलेली आहे, ती तुटलेली आहे, त्याला प्रचंड वेदना होत असतील, पण त्या परिस्थितीत रक्तबंबाळ झालेला असताना सुद्धा तो स्वतः हॉस्पिटलपर्यंत आलेला आहे, आपल्या कुटुंबाला त्याने वाचवलेलं आहे. हे काय आहे? तुम्ही याच्याकडे कसं पाहता? हे त्याला वेदना नसतील झालेल्या या सगळ्या दरम्यान? बेसिकली वेदना ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रमाणात असतात. पण ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आहेत त्या सिच्युएशनमध्ये दुखणं किंवा दर्द ज्याला म्हणतो आपण, ते वेगवेगळं असू शकतं. जसं की आपलं आता सरांनी सांगितलं की प्रेम भावना, जेव्हा प्रेम भावना येते तेव्हा शरीरातले जे हार्मोन्स बाहेर येतात, किंवा जेव्हा स्ट्रेस असतो त्या स्ट्रेसमध्ये जे हार्मोन्स डेव्हलप होतात शरीरात, ते अर्ध दुखणं कमी करतात. दे ऍक्ट ॲज पेन किलर्स इनडायरेक्टली. आणि त्यामुळे त्या संकटाला सामोरे जाण्याची शक्ती इनडायरेक्टली येऊन जाते. आणि तेव्हाच सैफ अली खान स्वतः सहन करू शकला आपल्या मुलाबाळांसाठी. त्याने वार झेलला आणि त्या वारेनंतर त्याला स्वतःहून तो हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकला. कारण त्याच्यामध्ये सायन्सच आहे की जे प्रेम आपण म्हणतो ते प्रेम सुद्धा एक प्रकारे मेंदूतून आलेले हार्मोन्स, आणि त्या हार्मोन्सच्या दृष्टीनेच यामध्ये झालेलं पेनचं जे सेन्सेशन आहे ते कमी झालेलं आहे.
बरं, खरं तर आपण असं म्हटलं की पाठीचा कणा माणसाचा ताठ असला पाहिजे, पण आज त्याने खरं तर कुटुंबासाठी तो ताठपणे लढलाय असं म्हणूया आपण, आणि त्याने वारसुद्धा झेललेले आहेत. पण सर मला एक सांगा की आता बॉलिवूडच्या सगळ्या इतक्या हाय प्रोफाईल लोकांच्या सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये सातत्यानं चर्चा केली जाते. सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार असेल, किंवा आत्ता एक रेकी झाली शाहरुख खानचे सुद्धा, असं कळलं बाबा सिद्दीकींची हत्या झाली. हे काय, ह्याच्यात काय मोडस ऑपरेंडी दिसते तुम्हाला? काहीतरी एक दहशत निर्माण करण्याचा हेतू दिसतोय, काय दिसतंय तुम्हाला? साधर्म्य आहे का काही इथे? खरं म्हणजे ज्याला म्हणू की आपण प्रीमॅच्युअर होईल, कारण कुठल्याही बद्दल मत व्यक्त करण्याआधी संपूर्ण माहिती असणं फार आवश्यक आहे. बरोबर. एक असू शकतं की कुठले तरी एक गँगचं एक मोठं सिंडिकेट आहे जे अगदी कर्तव्य आहे. वैयक्तिक पण असू शकतं, इतर बऱ्याच गोष्टी असू शकतात. ज्याला जी कारणं आहेत ही वेगवेगळी कारणं असतील, ती कारणं आज मला माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकणार नाही आणि ते योग्य होणार नाही. पण सर्वच शक्यता पोलिसांनाही तपासून पाहायलाच पाहिजेत की हे एखादं मोठं रॅकेट आहे का, त्यातली लहान प्यादी आहेत का, आणि एक कल्पना करतायत की एक अनुभव काय येतो, प्रतिक्रिया काय होतं हे बघण्यासाठी पण करू शकतात. पण एक काळ होता सर की मुंबईमधल्या सिने अभिनेत्यांची त्यांना टार्गेट करणं, त्यांना धमक्या देणं, खंडणी वसूल करणं किंवा एक दहशत त्यांच्यावर निर्माण करणं, पण मधल्या काही काळामध्ये हे सगळं थांबलेलं होतं. आज पुन्हा काहीशी दहशत. तुम्ही जे विषय काढला ना त्यात तुम्हाला खोला शिरावं लागेल. मग बॉलिवूडचा संबंध अंडरवर्ल्डशी काय होता, त्यानंतर ड्रगवाल्यांशी काय होता, हे म्हणजे ते फार मग बरेच फाटे फुटतील. तर मला वाटतं आजच्या घटकेला आपण त्यात न गेलेलं बरं. पण आजच्या घडीला हा तरी प्रश्न निर्माण होतोय की पुन्हा एकदा एक दहशतीचं जे वातावरण गेल्या काही दिवसात पूर्णपणे दूर झालेलं दिसत होतं, ते वातावरण काहीसं बनतंय असं मला वाटतं. मी आपल्याशी सहमत नाहीये. दहशतीचं वातावरण दूर झालं कधीच नव्हतं. बरं. दहशतीचं वातावरण नेहमीच होतं. हे जे लोकांचं परसेप्शन काय आज पेपर पाहून मी माझं मत बनवतो. बरं. दुसरा मला जो अनुभव येतो त्यावर माझं मत बनवतो. सामान्य माणसाचा जो अनुभव आहे, साधारण पोलीस स्टेशन पासून घ्या, किती लोकांच्या तक्रारी पोलीस घेतात, सामान्य माणसाचं म्हणतोय. आता किती दाखल केल्यानंतर किती नाही बोलणारच मी, का ना बोलू. आता किती DCP आपल्या अधिकाऱ्यांना अधिकार आहे की जर गुन्हा दाखल केला नाही तर ते ऑर्डर देऊ शकतात. जसं 156(3) खाली जज देऊ शकतो, तसंच 154(3) खाली DCP देऊ शकतो. आता मी आता विचारलं कित्येक DCP ॲडिशनल जॉईंट CPना विचारलं की तुम्ही कितीदा याचा वापर केलाय. मी केलाय. बरं. समजलं ना. तर जे अधिकार पोलिसांना दिलेले आहेत त्यापैकी किती अधिकार ते लोक कल्याणासाठी, सुरक्षतेसाठी वापरतात. माफ करा मला, पण मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की बरेच वरिष्ठ अधिकारी, तुम्ही आता कणाची गोष्ट केली, कणाहीन आहेत. पुढाऱ्यांचे पाय चाटायला कमी करत नाहीत. ही परिस्थिती आधी नव्हती. मला माहित आहे कित्येक लोकांनी CMला सांगितलंय सर हे चुकीचं आहे, मी करणार नाही. अकोल्याला दंगे झाले होते त्यावेळेस गवई साहेब तिथे SP होते. असेंब्लीमध्ये ठराव झाला की त्याला इन्स्पेक्टरला सस्पेंड करा, ऑर्डर्स निघालेत. त्यांनी भूमिका घेतली की जर सस्पेंड करायचं असेल तर मला करा, कारण त्या इन्स्पेक्टरनी माझ्या आदेशाचं पालन केलंय. किती अधिकारी आज आहेत. आधी बरेच होते, मी सर्वांची नावं घेत नाही, पण हे प्रमाण फार कमी झालं. आजही आहेत, म्हणजे असं नाही की आज नाही आहेत, पण दुर्दैवाने प्रमाण कमी झालंय असं तुमचं? हो, नक्की झालंय. नाही तर कोणी मला दाखवून द्यावं प्रमाण, मी नावानिशी सांगायला तयार आहे. आणि तुम्ही बोला किंवा बोलू नका, पण तुमचा ह्याच अनुभव आहे. हो, सगळ्यांचाच अनुभव तो आहे. पण मला एक ह्याच्यातलं आहे बघा, आता 24 तासापेक्षा जास्त कालखंड उलटून गेला या सगळ्या घटनेला, तरी सुद्धा इतकी मोठी फोर्स असून सुद्धा आरोपी सापडलेला नाहीये. बरोबर आहे, त्याची कारण आहेत. पण मग खबऱ्यांचं नेटवर्क, ज्या नेटवर्क बद्दल तुम्ही बोललात, हे कमी पडतंय. AI तंत्रज्ञानाला असं म्हणतं, AIच्या माध्यमातून आम्ही आता या सगळ्याचा तपास करतो म्हणून जे लोक बोलतात ना, माझा त्यात विश्वासच नाहीये. कुठला? हे खबऱ्या की गुन्हेगारातल्या लोकांना तुम्ही खबऱ्या करा, गुन्हेगारच लोक तुम्हाला माहिती देईल. माझे जेवढे खबरे होते ते सज्जन लोक होते. बरं.
पोलिसातले होते. आता मुंबई पोलिसांच्या कॉन्स्टेबल्सची गोष्ट करा. या गँगस्टर बरोबर ते दारू प्यालेले आहेत, जुगार खेळलेले आहेत, वाटेल ते सर्व केलेलं आहे. त्यांना सर्व माहिती आहे. माझं सोर्स क्राईम ब्रँचला असताना आपले पोलीसवालेच होते. मला कुठल्या गुन्हेगाराकडे जावं लागलं नाही. हे सर्व बकवास आहे की तुम्हाला माहिती घेण्याकरता गुन्हेगारांशी संबंध पाहिजे. ही जी पण आता याच्यामध्ये का तुम्हाला वाटतं की सैफ अली खानवर हल्ला होऊन इतके तास उलटून गेल्यानंतर सुद्धा आरोपी सापडत नाहीये, सीसीटीव्ही फुटेज आहे तरी तो सापडत नाहीये, याच्या मागचं कारण काय वाटतं तुम्हाला? हे अपयश आहे? मी असं म्हणणार नाही. बरं. कारण मुंबईमध्ये लपून राहणं फार सोपं आहे. बरं. आता सुदैवाने आता सीसीटीव्ही फुटेज वगैरे मिळत आहे सर्व, आणि लोकही सहकार्य करतायत. आणि एक नेतृत्व जे मुंबई पोलिसाला मिळालं, एक फार चांगल्या अधिकाऱ्याचं नेतृत्व मिळालेलं आहे. कारण नेत्याचंही महत्त्व खूप आहे. तर त्यामुळे मला पूर्ण आशा आहे की हे मिळेल. पण मुंबईसारख्या शहरामध्ये शोधून काढणं हे एवढं सोपं नाही आहे. इतके झोपड्यापट्टी आहेत, इतकी गर्दी आहे, आसरा देणारे लोक आहेत, सर्व आहेत. शेजारी कोण राहतो प्रत्येकांना माहिती आहे. ही जी परिस्थिती आहे, सर्व परिस्थितीचा तुम्ही जर विचार केला तर शोधायला थोडा वेळ लागणार आहे. असं म्हणजे की अजून सापडलं नाही, अजून सापडलं नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही. प्रश्न असा आहे की पोलीस प्रयत्न करतायत की नाही. मला जे दिसतंय की पोलीस प्रयत्न करतायत. आणि दुसरं म्हणजे जसं तुम्हीच म्हटलं, लोकांचं सहकार्य जेवढं मिळेल तेवढं सहकार्य जास्त मिळेल, तितक्या लवकर यात यश मिळेल. नक्कीच आपण आशा करूया की लवकरात लवकर या आरोपीला पकडलं जाईल. पण मला डॉक्टर इथं आहेत, इतके मोठे डॉक्टर आपल्याकडे असताना आपण त्यांचा जास्तीत जास्त फायदा आपल्या प्रेक्षकांसाठी करून घेतला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून मी डॉक्टर तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. साधारणपणे सामान्य माणूस बऱ्याचदा अपघातात सापडतो, अपघातात त्याला जखमा होतात, डोक्याला होतात आणि मणक्याला सुद्धा या जखमा होतात. हे अपघात वाहनांचे असतील किंवा घरातले असतील, छोट्या मोठ्या अपघातांमध्ये किंवा घातपात सुद्धा बऱ्याचदा होत असतो. अशा वेळी नेमकं हे स्पायनल खूप महत्त्वाचं असतं, म्हणजे आपला कणा आणि मेंदू, याच्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? प्राथमिक काय करणं गरजेचं आहे? तर बेसिकली आपल्या शरीरामध्ये मेंदू आणि मणका याच्या ज्या सेल्स आहेत त्या सगळ्यात रिजनरेट होणाऱ्या सेल्स आहेत. म्हणजे त्यांना एकदा जर डॅमेज झाला तर परमनंट डॅमेज होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. त्यामुळे एक तर त्याला इजा होऊ नये. दुसरी गोष्ट, इजा झाली असं लक्षात असेल किंवा ॲक्सिडेंट झाला किंवा कुठल्याही प्रकारची मार लागला तर मणका हा हलता कामा नये. म्हणजे काही तर ट्रान्सपोर्ट करताना व्यक्ती एक फ्लॅट बोर्डवर असावा आणि सरळ असावा. त्याला काही जण पोत्यामध्ये किंवा एखाद्या कापडामध्ये पकडून उचलतात, काही लोक खांद्याने सपोर्ट देतात, तर हे फार चुकीचं आहे. अशा वेळेला जेव्हा आपल्याला सस्पेक्टेड आहे स्पायनल कॉर्ड इंजुरी, त्यावेळेला पेशंट स्तब्ध असावा आणि स्तब्ध परिस्थितीत त्याला ट्रान्सपोर्ट करावं. म्हणजेच त्याला हालचाल होणार नाही. कारण मणका हा इतका लवचिक आहे, जर एखाद्याचा मणक्याला मार लागला असेल आणि आपण त्याला उचलून घेऊन जाताना त्याला अजून जर हालचाल झाली तर यू कॉज अ सेकंडरी इंजुरी. म्हणजे पहिली झालेली ती प्रायमरी इंजुरी आणि दुसरी जी ट्रान्सपोर्टमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये सेकंड इंजुरी झाली, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. तर आपण मदत करण्यापेक्षा एक त्याला अजून इजा करतोय हे शक्यता फार कॉमन आहे. त्यामुळे हाऊ यू ट्रान्सपोर्ट द पेशंट टू द हॉस्पिटल, म्हणजे तुम्ही कसे घेऊन जाता हे खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जर रक्तस्राव असेल तर रक्तस्राव हा तात्पुरता तिथल्या तिथे थांबवणं हे खूप महत्वाचं आहे. कारण जर रक्तस्राव, त्याच्यासाठी काय करायला हवं? त्यासाठी आपण जर म्हणजे हातावरती किंवा कुठल्याही पेरिफेरल भागामध्ये जर इंजुरी असेल तर त्याला फडक्याने किंवा कशाने बांधून त्या जागेवरचा रक्तस्राव कंटिन्यूस होण्यापासून थांबवावा. जर असा भाग आहे की जसं की छाती झाली किंवा पाठी झालं तर एखादा स्वच्छ कापड घेऊन ते दाबून त्याच्यावरती फडका मारणं, म्हणजे ते हे मी रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटच्या दृष्टीने सांगतोय. तर तसं परिस्थिती असेल तर आपण कमीत कमी दाब देऊन, कारण दाब हा एक बेसिक गोष्ट आहे की जे रक्तस्राव थांबवतं आणि शरीरामध्ये क्लॉटिंग मेकॅनिझम असतं की ज्याच्यामुळे रक्त थोड्या वेळाने बॉडी स्वतःहून क्लॉट करायला चालू करतं. पण तो वेळ देण्यासाठी थोडासा प्रेशर असणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, हायड्रेशन, म्हणजे जर पेशंट प्रवासात असेल तर त्याला व्यवस्थित सलाईन देऊन ट्रान्सपोर्ट करावं. त्यामुळे असं नाही की मी ठाण्याचा व्यक्ती आहे आणि मला मुंबईला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे, मी घेऊन चाललोय. बेसिकली तुम्ही सर्वात जवळच्या हॉस्पिटलमध्ये पहिले घेऊन जा, तात्पुरता बेसिक इलाज चालू करा आणि नंतर तुम्ही तुमच्या योग्य त्या ठिकाणी शिफ्ट करा. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की जेव्हा ॲक्सिडेंट होतो किंवा इजा होते, रॅदर दॅन गोइंग टू
a tertiary center first, take treatment at your primary center and then go to secondary center. खूप महत्वाची मला गोष्ट एक सांग. फारच महत्वाचं सांगायचंय हां आणि ते डॉक्टरांसाठी, पोलिसांसाठी आणि लोकांसाठी सांगायचंय. प्लीज सर. सुप्रीम कोर्टाने क्लिअर डायरेक्शन्स दिलेले आहेत हां की इंज्युअर्ड माणसाला ताबडतोब दवाखान्यात पोहोचवलं पाहिजे. बरेचदा पोलीस म्हणतात की तुम्ही कसं हलवलं, असं म्हणणं चुकीचं आहे, ते करू नये. पेशंट आल्यानंतर डॉक्टरनी पोलिसांची वाट बघत बसू नये की पोलीस आम्हाला सांगतील वगैरे नंतर करू. आणि हे मी म्हणत नाहीये, सुप्रीम कोर्ट कोर्टाचे म्हणतंय. क्लिअर डायरेक्शन्स आहेत. त्या रिक्षावाल्याचं कौतुक करायला हवं सर. नक्कीच. आणि इतकं मी सांगेन, दुसरं अजून डायरेक्शन हे आहेत की असं जो आणून तिथे सोडतो त्या माणसाचं नाव पत्ता काही घेण्याची गरज नाही. तर इथे पोलिसांनी समजायला पाहिजे की त्यांचं काय कर्तव्य आहे की जखमीला ताबडतोब मदत मिळाली पाहिजे. डॉक्टरांचंही कर्तव्य आहे की नक्कीच. त्यांनी आणि बघायला पाहिजे. आपण पोलीस, डॉक्टर हे सगळे आपल्या समाजाचे भाग आहोत. प्रत्येकानं आपापली जबाबदारी चोखपणे बजावायला हवी. एक एक जीव वाचवण्यासाठी. कधी त्या घटनेत आपण असू शकतो, आपल्या जवळची व्यक्ती असू शकते, आणखी कुणी असू शकतो, पण माणूस वाचवण्यासाठी आपण मानवता दाखवायला हवी, पुढाकार घ्यायला हवा. हा मेसेज आज सगळ्यांनी दिलेला आहे. आणि पुन्हा एकदा या बडे मुद्देमध्ये आज आपण थांबतोय, पण हे थांबत असताना जनजागृती तर आहेच. दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. एक, त्या आरोपीच्या बद्दलची कुठलीही माहिती मिळाली तर तुम्ही तातडीनं पोलिसांना कळवा, सहकार्य करा. आणि तुमच्या आजूबाजूला अशी कुठली घटना घडली, अपघात घडला तर मदतीला किंचित सुद्धा मागे सरकू नका, पुढे येऊन मदत नक्की करा. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्देमध्ये आलात आणि आज वेगळ्या प्रकारचा हा कार्यक्रम करण्याचा आमचा मानस होता. त्याला तुम्ही साथ दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.